नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमी आपलं सरचे स्वागत। मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मध्ये लेटेस्ट पवित्र पोर्टलवर आज न्यूज बुलेटिन आली आहे दिनांक 11/7/2024 रोजी। तर या न्यूज बुलेटिनमध्ये काय दिलेलं आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी रयत शिक्षण संस्थेचे जे काही कन्व्हर्जन राऊंड लागला होता त्यामध्ये रेड झोनची पट्टी दाखवण्यात होती, त्या सर्वांची उमेदवारांची आता निवड झाली आहे। त्या सर्वांचे अभिनंदन, खूप खूप अभिनंदन मित्रांनो। यामध्ये त्या सर्वांची माहिती यामध्ये दिली आहे, ती सविस्तर पाहूया मित्रांनो। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया मित्रांनो, जे पहिला मुद्दा आहे, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून दिनांक 25/6/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यामध्ये 3150 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली होती मित्रांनो। 25/6/2024 रोजी जो काही कन्व्हर्जन राऊंड लागला होता आणि या कन्व्हर्जन राऊंडमध्ये जे काही समांतर आरक्षणातील रिक्त पदे होती ती प्रत्येक कास्टमध्ये आपण आपल्या कास्टमध्ये सर्वसाधारण या प्रकारामध्ये ती भरण्यात आली आहे अशी माहिती आहे। त्यानंतर मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागावर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक 25/6/2024 रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेली होती व ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते मित्रांनो। मागच्या महिन्यात विधान परिषदेची जे काही आचारसंहिता होती तर त्यामुळे जे काही खाजगी व्यवसाय प्रायव्हेट मॅनेजमेंट पण अनुदानित आहेत अशा संस्थेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची जी काही यादी होती त्यामध्ये रेड कलरची पट्टी होती, त्या संदर्भात ती माहिती आहे। त्या अशा उमेदवारांची जे काही मेरिट लिस्टमध्ये नावे जाहीर झालेली होती पण लाल पट्टी असल्याकारणाने मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली नव्हती। त्यानंतर खालचा मुद्दा, मुलाखतीशिवाय पर्याय हा निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली याचिका क्रमांक 186/2024 व अन्य संलग्न याचिका प्रकरणी दिनांक 5/7/2024 रोजी सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये मान्य न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधिज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कळविण्यात आले होते मित्रांनो। जे काही खंडपीठ औरंगाबाद खंडपीठामध्ये रयत शिक्षण संस्था यांच्यातील रयत शिक्षण संस्थेतील जे पूर्वीचे शिक्षक होते त्यांनी याचिका दाखल केली होती मित्रांनो। तर या याचिकेमुळे नवीन निवड झालेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट लावली नव्हती किंवा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती, त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नव्हते, त्यांची अजून कुठलीही पुढील कार्यवाही करण्यात आलेली नव्हती। त्यानंतर समांतर आरक्षणातील रिक्त पदाकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे मूळ जाहिरातीतीलच असल्याने दिनांक 25/2/2024 रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्त पदांच्या शिफारसीबाबत कार्यवाही करता येईल। तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत मान्य उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येणार नाही असे मत शासकीय विधिज्ञ यांनी व्यक्त केले आहे मित्रांनो। रयत शिक्षण संस्थेमध्ये पूर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी याचिका दाखल केल्या असल्याकारणाने जे नवीन सिलेक्ट झाले उमेदवार आहेत तर यांची नियुक्ती सध्या तरी देता येणार नाही, त्यामुळे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहेत। जोपर्यंत हायकोर्टाचे निर्देश किंवा नियुक्तीबाबत थेट आदेश येत नाही तोपर्यंत कुठलीही कार्यवाही करता येणार नाही असे पवित्र पोर्टलने प्रसिद्ध केले आहे। त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्थेच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मान्य उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर मित्रांनो, जे काही खाजगी प्रायव्हेट मॅनेजमेंट शाळा आहेत त्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या काही समांतर आरक्षणातील उर्वरित जागांसाठी मेरिट लिस्ट आज जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये रयत संस्थेतसुद्धा समावेश आहे, रयतची सुद्धा मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे यासोबत। त्यानंतर खालचा मुद्दा आहे, न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल मित्रांनो। आज 11/7/2024 रोजी रयत शिक्षण संस्थेसह जे प्रायव्हेट मॅनेजमेंट शाळा होत्या पण अनुदानित होत्या अशामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूचे जे कन्व्हर्जन राऊंडचे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले होते
तर त्यांची आता त्यांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. त्या सर्वांची नावावर समोरील रेड पट्टी ती हटवण्यात आली आहे. त्यांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली, त्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांचा कट ऑफ किती ते काय ते आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला या कट ऑफ संपूर्ण पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहे, ती जॉईन व्हा. संपूर्ण PDF तुम्हाला रयत शिक्षण संस्थेसंदर्भात पाहता येईल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.